मी खिलाडी वृत्तीचा असल्यामुळे आज तुम्हाला अत्यंत हेल्दी रेसिपी करून दाखवणार. थोडी जादू वापरून कांदा बारीक चिरून घ्या. पौष्टिक पदार्थ बनवण्याआधी कढई नृत्य अनिवार्य आहे. शेगडीच्या कानाखाली जाळ काढून ती पेटणार नाही. ठिणगी यंत्र वापरूनच शेगडी पेटवा. नाचून वॉर्मअप झालेल्या कढईला त्यावर ठेवा. तेल टाकून झाल्यानंतर त्याचं ओघळ पुसून न घेणं हा भार्या माता दंड विधानाअंतर्गत गुन्हा ठरतो. तेल तापेपर्यंत चालणं ही उत्तम शारीरिक क्रिया असल्याचं मुलीला पटवून द्या. निवांत बसून शारीरिक हालचाल किती महत्वाची हेही तिला समजावून सांगा. त्यातून ती शिकणार नसेल तर यो टॉयची ही अभ्यास उशी तिच्यासाठी मागवा. सुंदर माहिती आणि गोंड चित्रांच्या मध्येच हा रुबाबदार चेहरा आलेला पाहून मुलगी खुश होईल. तोवर तेल तापेल लगेच फोडणी करून घ्या. फोडणी बागामा बोले आधी रात मा या चालीवर शिकवलेली फोडणी आधीच्या व्हिडिओ मध्ये बघून घ्या. कात्रीशिवाय कचकच कापलेला कांदा कढईत काढा. करकरीत कांदा नरम होण्यासाठी त्यात थोडंसं मीठ घाला. चक्रव्यूहामध्ये अडकलेल्या कांदा लसूण मसाल्याचे 3 चमचे फोडणी टाका. पौष्टिक पदार्थाच्या चवीसाठी 2 चमचे तिखट घाला. फोडणीचा डबा जागेवर न ठेवल्यास बुक्कीत डोळा काळा होण्याची शक्यता पुरुष राशीच्या भविष्यात वर्तवलेली असते. पौष्टिक पदार्थासाठी 500 मिली पाणी मापून घाला. प्रत्येकाच्या घरात असणारा हा पौष्टिक पदार्थ म्हणजे मॅगी. यो टॉयज मुळे बापापेक्षा जास्त अक्कल आल्यानं मुलगी खुश होईल. अशी अभ्यासोशी आपल्या लहानपणी नसल्याची हळहळ व्यक्त करून मॅगीला जलाहुती द्या. तोपर्यंत मुलीला पौष्टिक फळांचा अभ्यास करू द्या. आपल्या हुशारीसारखंच मॅगीतलं पाणी आटलं की ती बोल मध्ये काढून घ्या. माझी बॅटिंग आता तोवर स्वतःसाठी जास्त मॅगी काढा आणि जीव वाचवायचा असेल तर समान वाटणी करा. मॅगी सुद्धा आपल्यासारखीच गोड मुळमुळीत होऊ नये यासाठी त्यात कुडूम खारे शेंगदाणे टाका. अशा पद्धतीने ही पौष्टिक मॅगी करून बघा. लय भारी लागते. नाही आवडली तर परत कधीच करू नका.